ही मच्छी घेतली आहे आपण, ही एका साईडला करली आणि बांगडे आपले मिक्स आहेत. हे आता एका मिक्सरमध्ये आपल्याला कोथिंबीर, भिजवलेली बेडगी मिरची, लसूण, कांदा, टोमॅटो टाकून ही चटणी मिक्सरला लावून घ्यायची. त्यानंतर हे खोबरं आपण घेतले ते टाकून परत मिक्सरला लावून ही चटणी आपली सारासाठी तयार आहे. आता सारासाठी वेगळी मच्छी काढतोय आपण साईडला. ही सारासाठी मच्छी काढली आहे, ही 3 ते 4 मच्छी साईडला काढली आहे आणि ही सगळी फ्रायसाठी आपण ठेवली आहे. आता याच्या फ्रायसाठी मच्छीमध्ये आपल्याला हळद, मीठ, मसाला, आलं लसूण पेस्ट टाकून आणि आघळ म्हणतो याला, कोकमचं सरबतसारखं असतं ते, हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचे. आपल्याला किती प्रमाणात मसाला तिखट आणि कमी तिखट हे बघून त्याप्रमाणे मसाला टाकून घ्यायचा आहे. आता ही सारासाठी जी मच्छी आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला हळद आणि मीठच टाकून हे साईडला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. आता गॅसवर टोप ठेवला आहे आणि टोपामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी आपण थोडासा कांदा, कढीपत्ता आणि कांदा चांगला भाजला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आणि रेड काश्मीरी पावडर टाकायची आहे आपल्याला कलरसाठी आणि अशा प्रकारे ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आता जी चटणी आपण तयार केली आहे ती आतमध्ये टाकून घ्या आणि अशी परतवून घ्या आणि आपल्याला किती प्रमाणात म्हणजे जाड पाहिजे ग्रेव्ही, पातळ, त्याप्रमाणे पाणी टाकून ती ग्रेव्ही आपली तयार करून घ्या. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि उकळ आणण्यासाठी ते साईडला ठेवले. तोपर्यंत आपण इकडे एका प्लेटमध्ये बारीक रवा काढून घ्यायचा आहे, मीठ आणि मसाला टाकून ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि इकडे आपली उकळ आली आहे साराला. त्याच्यामध्ये आता आपल्याला 5 ते 6 कोकम आणि एक हळदीचं पान टाकून, हळदीच्या पानाने छान टेस्ट येते आणि हे 3 ते 4 जे आपण ठेवली होती मच्छी ती आतमध्ये टाकून घेऊन 5 ते 6 मिनटं त्याला उकळ आणायला द्यायचे मच्छी शिजेपर्यंत. इकडे आपलं पॅन गरम झाले, 2 चमचे तेल टाकले. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आता ती मच्छी आपण मॅरिनेट करायला ठेवली होती ती आता आपल्याला रव्यामध्ये घोळवून फ्राय करून घ्यायची आहे. अशा प्रकारे पहिला थोडासा फास्ट गॅस ठेवायचा आणि थोडं मच्छी शिजली, फ्राय झाली की मंद गॅस करून आपल्याला मच्छी शिजवून घ्यायची आहे. ही आता आपली मच्छी शिजली आहे आणि आपलं आता सार रेडी आहे. अशा प्रकारे ही मच्छी आपली तयार झाली. आता आपण परतून दुसऱ्या साईडने भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे परतून घ्यायचं आणि गॅसवर, मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मच्छी तयार आहे.